आज मी तुम्हाला आहे ना मटनची गावाकडची मटनचं काळ्या भाजी कशी करते तुम्हाला दाखवते बरं. बघा याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे अर्धा किलो मटन आणि शिजायला टाकायला बघा 2-3 तेजपत्ते, एक मसाल्यातलं ते फूल असतं ते आणि थोडीशी दालचिनी आणि बघा इथं आलं आणि एवढं आलं लसूण हे आता मी ठेसून घेणार आहे त्याच्याकरता. आणि हे बघा इथं मी तवली तापायला ठेवलेली आहे, आपली खापराची तवली आहे ना ती तापायला ठेवलेली आहे. आता तवली तापलेली आहे तोपर्यंत मी काय करते त्याच्यामध्ये ना कांदा परतायला टाकून देते. शिजायला टाकायचं आहे ना आपल्याला मटण. ते हे बघा त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि अगोदर हा मसाला टाकून घेतला. हे बघा हा मसाला टाकून घेतला आणि तोपर्यंत मी हे आलं लसूण आहे ना खलबत्त्यात थोडंसं ठेसून घेते. आता तुम्हाला हे गावाकडचं मटणाचं कालवण दाखवणार आहे मी भाजी कशी करतो आम्ही तुम्हाला दाखवते. आता जर चूल असती ना तर चुलीवरच कांदा ते भाजलं असतं, पण बाहेर पाऊस आलेला आहे ना म्हणून चूल नाही पेटवली. बाहेर खूप पावसाचं वातावरण आहे म्हणून तिथं चूल नाही पेटवली, नाही तर ती चुलीवरच करणार होते मी. हे बघा असं आलं लसूण ठेसून घेतलं. हे बघा हा एक कांदा कापून घेतलेला आहे. हा कांदा मी याच्यात लाल व्हायला टाकून देते. हे बघा हे बघा कांदा आता इथं चांगला लाल झाला का त्याच्यात आलं लसूण टाकून घेणार. चिकन असो शिजायच्या टायमाला आहे ना हे सगळं टाकायचंच. याने आहे ना ते सूप खूप छान होतं, खूप टेस्टी लागतं आणि लहान लेकरांना देतोच ना आपण, खूप छान असं ते सूप तयार होतं. त्याच्यामुळं नेहमी मटण किंवा चिकन शिजत टाकायच्या टायमाला थोडासा कांदा, आलं लसूण आणि 2-3 तेजपत्ते जर टाकले ना तर त्याला खूप छान स्वाद येतो. म्हणून आपण मटण कधी पण शिजताना हे टाकून घ्यायचं. हे बघा आता आपला कांदा लाल झालाय. हे बघा आपला कांदा आता लाल झालाय, लाल होतोय ना, गुलाबी कलरचा कलर आलाय, गुलाबी झालाय तो. तर त्याच्यात आता मी हे आलं लसूण टाकून घेणार आहे. हे बघा आता आपलं आलं लसूण आणि कांदा एकदम छान परतला गेलेला आहे. हे बघा मस्तपैकी छान लाल झालेलं आहे ना. आता याच्यात आपण थोडीशी हळद टाकू. हे बघा शिजायला आहे ना नेहमी थोडीशी हळद टाकायची. याच्यात थोडी हळद टाकली आणि आता लगेचच मी त्याच्यात हे बघा मटण टाकून घेणार आहे. खूप छान असं मस्त वाटतं. आता याच्यात असं आलं लसूण आणि हळद आणि कांदा परतून झाला का असं मीठ टाकायचं आणि शिजायला ठेवायचं. हे बघा त्याच्यावर आता मी त्याच्यावर बसल अशी ताट ठेवते. त्याच्यात आपल्याला लगेच पाणी नाही टाकायचं. आता याच्या ताटावर आपल्याला पाणी टाकायचं मी तुम्हाला दाखवते. आता याच्यात पाणी टाकायचं. आपण लगेच पाणी नाही टाकायचं, हे वरतून पाणी गरम झालं का मग त्याच्यामध्ये टाकायचं. त्याने खूप छान अशी चव येते भाजीला. आता त्याचं पाणी जे पाणी अगोदर त्याला सुटलेलं असेल ना ते पाणी पूर्ण कोरडं होऊ द्यायचं आणि मग हे पाणी टाकायचं. आता मी तुम्हाला हे मटण शिजेपर्यंत मसाला कसा काढता ते दाखवते ना. आता इथं दोन थोडे थोडे मध्यम आकाराचे कांदे भाजायला ठेवले मसाला काढायला. आणि आता कांदा भाजेपर्यंत मी वाटण काढून घेते, तुम्हाला दाखवते मी वाटण कसं काढता. हे बघा आता हे पाणी तापलेलं आहे आणि मटणाचं पाणी हे बघा संपत आलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे गरम पाणी ओतून देऊ आणि पुन्हा एकदा त्याच्यात परत
गार पाणी आपण मटणात टाकायचंच नाहीये. ही भाजी आहे ना आपल्या इकडे गावाकडे कारणात करते ना तसं कालवण करून दाखवणार आहे मी. हे बघा याच्यामध्ये पहिलं पाणी टाकून दिलं, मग पुन्हा एकदा मी पाणी ठेवलेलं आहे. आपण दुसरं पाणी टाकायचंच नाहीये याच्यात. जे मटणाला अगोदर शिजायला राहील ना तेवढ्याच पाण्यात करायचंय. आणि इकडं हे बघा आता हा मसाला भाजते मी. बघा आता कांदा भाजत टाकला आहे आणि इथं मी हे बघा हिरव्या मिरच्या, धने, थोडासा काळा मसाला. काळा मसाला म्हणजे जास्त नाही, मिरेन ते लवंगा घेतल्याने कारण त्याने खूप ॲसिडिटी वाढते. मग फक्त दगडफूल, थोडेसे शहाजिरे घेतलेले आणि खोबरं, आलं, लसूण आणि धने. हे बघा एवढा मसाला घेतलेला आहे. आणि कालवणाला लावायला बाजरी आणि थोडेसे फुटाणे घेणार आहे. हे बघा ही बाजरी आणि हे फुटाणे एवढं घेतलेलं आहे काळ्या मसाल्यासाठी. आता हे कांदा आपला भाजून झालेला आहे. आता तुम्हाला बाकीचा मसाला पण कसा भाजायचा मी दाखवते. हे बघा आता मिरच्या भाजून घ्यायच्या. हे बघा मिरच्या अशा भाजून घ्यायच्या. हे बघा मिरच्या आता भाजून झालेल्या आहे. हे बघा त्या काढून घेते मी. आता खोबरं भाजायचं. हे बघा असं खोबरं पण जळू नाही द्यायचं बरं का, फक्त लाल होईपर्यंत भाजायचं. आता मी खोबरं काढून घेतलेलं. आता गॅस कमी करायचा आणि आता थोडा गॅस कमी करायचा आणि तव्यावर थोडंसं तेल टाकायचं. याच्यात मी थोडी हावरी पण घेतलेली बरं का, तीळ पण घेतलेलं आहे. आता इथं मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामध्ये हे बघा हा लसूण, खोबरं आणि काळा मसाला. हे बघा धने आणि तो काळा मसाला आणि मिरच्या. हे बघा हे असं आपण टाकून घ्यायचं. जास्त जाळायचा नाही मसाला. घरात मस्तपैकी काळ्या मसाल्याचा वास सुटलाय. इतका छान वास येतोय का भास्करी. हे बघा आता याच्यात आपण परत कांदा टाकून द्यायचा. हे बघा हा भाजलेला कांदा पुन्हा याच्यात टाकायचा आणि तेल टाकलेलं आहे ना मग त्याला चांगला परतून घ्यायचा. एकदम साध्या सोप्या पद्धतीचं मटण आहे बरं काही. आपण गावाकडे ना कारण होतं, कंदुरी होती ना त्याला असाच मसाला काढतात. त्याच पद्धतीचा मसाला मी काढून दाखवला आहे तुम्हाला. हे बघा हा मसाला आपला भाजून झालेला आहे. याच्यात मी फक्त आलं आणि कोथिंबीर बाजूला ठेवली होती बरं का. आता हा मसाला आपला छानपैकी भाजून झाला आहे. आता मी तो साईडला काढून घेते. आता याला लावायला आहे ना मी थोडीशी हे बघा बाजरी भाजलेली. हे बघा थोडीशी बाजरी भाजली. बाजरीनी आहे ना त्याला खूप छान चव येते. तर लाल झालेली भाजून झाली बाजरी. हे बघा मी आता ती काढून घेते. झाली आपली. आता त्याच्यात मी थोडीशी तीळ टाकणार आहे. हे बघा तीळ चांगली भाजून घ्यायची आहे. याला अशी तडतडेपर्यंत मस्त भाजायची आहे तिला. हे बघा ती आता छान भाजली गेलेली आहे. तीळ पण याच्यात काढून घेतलेले. हा मसाला हे डाळ काय बाजरी, हावरी आणि थोडेसे फुटाणे. हे बघा हे थोडेसे फुटाणे पण आता गरम करून घेणार आहे. गावाकडे ना कंदुरीच्या टायमाला तो यस्वार करते, यस्वार म्हणून असतो. त्याच्यात आपण हे ना भाजी घट्ट होण्यासाठी असतं ते. तर त्याच्यामध्ये हे बाजरी, हावरी आणि
फुटाणे टाकतात, फुटाणे किंवा हरभऱ्याची डाळ टाकतात. मी फुटाणे टाकले. आता भाजून झालेले आहे. मग ते फुटाणे पण आहे ना त्या प्लेटमध्ये काढते. हा सगळा मसाला आपल्याला एकत्र काढायचा आहे बरं का. म्हणजे बाजरी, फुटाणे आणि हावरी हे एकत्र काढायचं आणि हा काळा मसाला हा वेगळा काढायचा. मी तुम्हाला आता आपला मसाला पण तयार आहे, तर त्याच्यामुळं मी काय करते, आता तुम्हाला डायरेक्ट फोडणीच्या टायमाला भाजी दाखवते. आता काळा मसाला मी मिक्सरमधून काढलाय आणि आता हे आपण जे शेंगदाणे फुटाणे आणि बाजरी ठेवली होती ना, ते कोरडं काढायचं आहे बरं का आपल्याला. हे बघा, आता म्हणून मी त्याला दुसरं भांडं वापरलेलं आहे. हे आता मी कोरडं काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, आता याच्यामध्ये मी फुटाणे आणि बाजरी एकदम बारीक करून घेतली आहे आणि ती पण कोरडी आहे बरं का. हे बघा, एकदम म्हणजे एकदमही बारीक नाही, थोडंसं, याला खेड्यामध्ये यसवार म्हणतात, यसवार. हे अशी बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊ. पण वरती गरम करायला ठेवलं होतं ना, आता हे पाणी आपण असं एका पातेल्यात काढून देऊ, कारण आपल्याला मसाल्याला लागणार आहे ते पाणी. आणि भाजी आपण ज्या पाण्यात आपण जेवढं पाणी ठेवलेलं आहे तेवढंच पाण्यात आपण भाजी करणार आहे. हे बघा, आता हा गॅस मी बंद करते आणि हे असं उतरून घेते. हे बघा, हे बघा, पुन्हा एकदा मी गॅसवर ठेवली. आता हा गॅस पेटून घेते आणि हे बघा, हा मसाला काढला होता ना, फुटाणे आणि बाजरी, हे बघा, हा असा ताटात काढून घ्यायचा. हा आपल्याला लगेच परतायला नाही टाकायचा आहे बरं का. तो कधी टाकायचा मी तुम्हाला सांगते बरोबर. हे बघा, आता इथं मी भाजीला तेल टाकून घेतलेले. हे बघा, 3 वरवळे तेल टाकून घेतलं मी. आता याच्यात हे बघा, हा काळा मसाला आपण कांदा लसूण ते घालून केला होता ना, हा काळा मसाला लगेच त्याच्यात परतायला टाकणार आहे. हे बघा, त्याला टाकून दिला. आता याच्यामध्ये आहे ना, आपण सगळं वापरलेलं आहे, फक्त थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं 1 चमचा लाल तिखट मी टाकलेलं आहे, कारण माझं घरचं लाल तिखट आहे, हे खूप तिखट आहे. त्याच्यामुळं 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे घरी बनवलेला हा गरम मसाला टाकणार आहे. हे बघा, बस. याच्यानंतर आपल्याला भाजीत काहीच टाकायचं नाही. हे बघा, आता हा मसाला मी छानपैकी परतून घेते. मसाला जेव्हा तेल सोडायला लागेल ना, समजायचं मसाला खूप छान शिजलेला आहे. हे तयार झालेला मसाला आहे ना, तेल सोडायला लागतो. जेव्हा तो तेल सोडायला लागेल ना, समजायचं हा मसाला खूप छान शिजला. मी उकडलेलं मटर टाकणार. आता हे मटर एकदम मस्त असं परतून घ्यायचं. हे परतून झालं का आपण लगेचच हे बघा, हे गरम पाणी ठेवलेलं मटणाचं पाणी आहे ना, हे आपण लगेच टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. हे बघा, असं टाकून घ्यायचं. ठेवलेलं होतं ते आता असं मसाल्यात टाकून घ्यायचं. असं मसाल्यात टाकलं का
हे बघा असं मसाल्यात टाकून घेऊ आणि त्याच्यात ओतून द्यायचं. हे बघा आता हे काय झालं, माझी तवली आहे ना थोडी मोठ्या आकाराची, पण मी बरोबर माझ्या कढईच्याच मापाची भाजी केलेली आहे. पण ती कढई खूप ते काय तवली खूप मोठी दिसते, असं वाटतं लई मोठी भाजी झाली. ती लई मोठी नाही बरोबर. हे बघा ह्या कढईत मी भाजी करत असते ना, तर ह्याच कढईचं माप येते. आता हे ना, आता आपण फुटाणे आणि बाजरी बारीक केलेली होती ना, ती काढून घेतली. आता त्याच्यात थोडं पाणी टाकायचं. हे बघा असं पाणी टाकायचं. पाणी टाकून आणि हे थोडं भिजत ठेवायचं. जेव्हा आपल्या ह्या भाजीला उकळी येईल ना, त्याला उकळी आल्यानंतर कसं टाकायचं मी तुम्हाला दाखवते. हे सगळं टाकून झालं ना, हे बाबा आपण परत भाजीत मीठ टाकून घेऊ. हे बघा हे मी मीठ टाकलं. ह्या भाजीला जेव्हा उकळी येईल तेव्हा आपल्याला फक्त आता ह्यो मसाला टाकायचा राहिलेला आहे. कोणता? फुटाणे आणि बाजरी बारीक केलेली, तो मसाला आपण त्याच्यात टाकून देऊ. आता त्याला उकळी येईपर्यंत हे बघा मी असं झाकण ठेवून देते. भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे. होतं ना बारीक मिश्रण. हे बघा आता भाजीला उकळी आल्यावरच टाकायचं बरं का ते. हे बघा अशी उकळी आल्याबरोबर ते टाकून द्यायचं. हे बघा टाकून द्यायचं उकळी आल्याबरोबर. आणि असं हलवून घ्यायचं. आपलं मटण पण उकळलेलं होतं, त्याच्यावरची पाणी झाकणात पाणी ठेवलेलं होतं ते पण उकळलेलं होतं, त्याच्यामुळं भाजीला उकळी यायला काही वेळ लागला नाही. आता हे साध्या सोप्या पद्धतीने असं तवलीमध्ये केलेली आहे. गावाकडं कारणाला करते ना तशी भाजी मी केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. आता आहे ना खरं तर ते चुलीवरच करायचं होतं, पण चुलीचा प्रोग्राम कॅन्सल झाला पावसामुळं. तसं तवलीतलं कालवण, मटणाचं कालवण केलेलं आहे. हे कसं वाटलं तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीचं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमची प्यारी लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.